मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे श्री रामनवमी. तर श्री रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सो आजच्या या सुंदर अशा दिवसाची सुरुवात आपण करूयात माझ्या फेवरेट ब्लॅक कॉफीने. आता झाली कॉफी पिऊन. आता मी होते रेडी, कारण मला जायचं आहे राम मंदिरामध्ये दर्शनासाठी. अकोल्यामध्ये जे राम मंदिर आहे ते खूप जुनं मंदिर आहे आणि तिथेच मेन जी रामनवमी आहे त्याचं सेलिब्रेशन होतं. राम जन्मोत्सवाचं सेलिब्रेशन होतं. संध्याकाळी रॅली वगैरे निघते. सो हा व्लॉग जो आहे तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा, कारण या व्लॉगमध्ये मी पूर्ण अकोल्यामध्ये जी रामनवमी सेलिब्रेशन आहे ते पूर्ण कवर करणार आहे. आत्ता दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरी होतो मोठ्या राम मंदिरामध्ये. त्याच्यानंतर संध्याकाळी खूप मोठी रॅली निघते. खूप मोठी ही रॅली असते आणि खूप लोक, म्हणजे संपूर्ण अकोला असतो तिथे. सूर्य तिलकाचं बघण्यासाठी इकडे मम्मी, इकडे अंजली, इकडे पप्पा आणि मी आम्ही सगळे बसले. ते आरती सुरू आहे. आमच्या इथे पण पप्पांनी हे सजवले. आता मी जाते मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. बाहेर खूप जास्त ऊन झालं आहे, पण आताच जावं लागेल, कारण मग संध्याकाळी खूप गर्दी होऊन जाईल आणि मग गर्दीमध्ये दर्शन घेता येणार नाही. मग म्हटलं आताच जाऊन यावं आणि संध्याकाळी मग फक्त रॅली बघायला जायचं आहे. हे एवढे कागद कशाचे? आता आम्ही जातोय शोभायात्रा बघायला. रावणाच्या नाभीमध्ये अमृत असल्यानं रावणाच्या नाभीत बाण मारण्याची श्रीरामांना विनंती केली. मारताच रावण कोसळला. प्रभू श्रीरामांनी रावणाला परास्त करून युद्ध जिंकलं होतं. लंकेच्या जनतेला दुष्ट क्रूर रावणाच्या जाचातून मुक्त केलं. सर्वांनी प्रभू श्रीरामाबरोबरच महापराक्रमी हनुमानाचाही जय जयकार केला.
इथे सर्व बसलेले आहेत, रामायण बघतायत सगळेजण. सो फायनली वापस आलोय आम्ही शोभायात्रेमधनं. खूप मोठी यात्रा होती. मी आणि पप्पाच गेलो होतो, मम्मी नव्हती आली आणि माझी बहीण पण नव्हती. 9 वाजेपर्यंत ते चालू होतं. आम्ही स्टार्टिंगला जेव्हा गेलो तेव्हा गर्दी खूप कमी होती आणि त्याच्यानंतर जसं जसं टाईम होत गेला तसं तसं गर्दी वाढत गेली. ओके, सो आता आपण या व्लॉगला इथे एंड करूयात. थँक्यू सो मच हा व्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला परत एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.